नमस्कार, मी माने सर, आर्यन हायस्कूल गिरगाव। आज आपण इयत्ता 7वीचं 9वं प्रकरण बघणार आहोत, समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण। आता सर्वात पहिल्यांदा समप्रमाण म्हणजे काय ते आपण बघूया। बघा, हे समप्रमाण जे आहे ते आपल्याला बघायचं आहे। समप्रमाण म्हणजे काय? समजा दोन गोष्टी असतील, एक गोष्ट वाढवली त्याच्याशी संबंधित दुसरी गोष्ट पण वाढते, एक कमी केली तर त्याच्याशी संबंधित पण कमी होते, त्यावेळी त्याला समप्रमाण म्हणतात। एक उदाहरण बघा, इथे वर्तुळ आहे, या वर्तुळामध्ये एक मी व्यास काढला तर वर्तुळाचे किती भाग झाले? 2। जर मी 2 व्यास काढले तर किती भाग झाले? 4। जर मी 3 व्यास काढले तर किती भाग झाले? 6। म्हणजे जर मी 4 व्यास काढले तर 8 भाग होतात। हे बघा, म्हणजे व्यासांची संख्या वाढवली तर वर्तुळांच्या भागांची संख्या पण वाढते, आणि व्यासांची संख्या कमी केली की वर्तुळांच्या भागांची संख्या पण कमी होते। मग अशा प्रकारचे जे उदाहरण असतं त्याला आपण समप्रमाण असं म्हणतो। आता बघा, इथे दिलेलं आहे तेच, आणि एक लक्षात ठेवा, बघा, एक व्यास असेल तर 2 भाग, 2 व्यास असेल तर 4 भाग, 4 व्यासांमुळे 8। ह्या सर्वांचं जर तुम्ही गुणोत्तर घेतलं म्हणजे 1/2, इथे बघा 2 व्यास काढले तर 4 म्हणजे 2/4। ह्याचं जर गुणोत्तर घेतलं तर बेके बे बेदुणे 4 म्हणजे 1/2च येतं। 4 व्यास केले तर 8 भाग म्हणजे 4/8, याचं पण गुणोत्तर 1/2 येणार। म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये गुणोत्तर स्थिर असतं समप्रमाणामध्ये। एक नंतर अजून आपल्याला एक उदाहरण बघता येईल की बघा, 15 मुलं आहेत, 15 मुलांना 90 वह्या म्हणजे वह्या वाटायच्या आहेत, बरोबर? 90 वह्या जातात। जर मुलं कमी झाली तर वह्यासुद्धा कमी लागणार। 10 मुलं आहेत तर त्यांना 60 वह्या मिळतात आहे, 5 मुलांना 30। ह्या सगळ्यांचं जर गुणोत्तर घेतलं तर ते 1/6 येतं। म्हणजे हे समप्रमाण आहे। समप्रमाण कधी असतं? ज्यावेळी एक गोष्ट असते त्याची म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण तुम्ही करणारा अभ्यास आणि तुम्हाला मिळणारे मार्क यांच्यामध्ये समप्रमाण आहे। तुम्ही जास्त अभ्यास केला तुम्हाला जास्त मार्क मिळतील, कमी अभ्यास केला मार्क कमी मिळतील, म्हणजे हे समप्रमाणाचं उदाहरण आहे। समजा मला मुलांना काही चॉकलेट वाटायचे आहेत वर्गात, समजा प्रत्येकाला मला 2-2 चॉकलेट द्यायचे आहेत। 5 मुलं आली तर 10 चॉकलेट जातील, 10 मुलं आली तर 20, 15 मुलं जर हजर असतील तर 30 चॉकलेट जातील। म्हणजे मुलांची संख्या आणि चॉकलेटची संख्या यांच्यामध्ये समप्रमाण आहे। आता समप्रमाणात एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुणोत्तर स्थिर असतं। समप्रमाणामध्ये गुणोत्तर स्थिर असतं, एक लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं। आणि त्याच्यावरती आपण सराव संच 37 सोडवायचा आहे। आता व्यस्त प्रमाण म्हणजे काय ते लक्षात घ्या, मी दोन्ही सराव संच तुम्हाला सोडून देणार आहे। आता व्यस्त प्रमाण म्हणजे काय? एक गोष्ट वाढवली दुसरी गोष्ट कमी होते। आता उदाहरण एक, समजा आपल्याला एक घर बांधायचे किंवा एखादं काम आहे, जर ते काम करण्यासाठी समजा आपल्याला 5 मजुरांना समजा 1 महिना लागतो आहे, बरोबर? म्हणजे 30 दिवस लागतात। जर मी 10 मजूर केले, त्याच कामाला 10 मजूर लावले, तर जर 5 मजुरांना 30 दिवस लागत असतील तर 10 मजुरांना ते काम निम्म्याच दिवसात होईल, म्हणजे 15 दिवसात होईल। म्हणजे यांच्यामध्ये जे आहे ते व्यस्त प्रमाण आहे। म्हणजे कामगारांची संख्या वाढवली तर दिवस कमी लागणार। किंवा समजा आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, आपल्या गाडीचा जर आपण वेग वाढवला, मला समजा इथून ठाण्याहून CSTला जायचं आहे, जर मी जास्त फास्ट लोकलमध्ये चढलो तर मी लवकर पोचेल म्हणजे वेळ कमी, आणि स्लो लोकलमध्ये चढलो तर वेळ काय होणार? जास्त। म्हणजे वेग आणि वेळ यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे। तर अजून एक उदाहरण बघा, त्यांनी इथे दिलेलं आहे तुम्हाला। सुधाला 48 गणितं सोडवायचे, तिने जर रोज एक उदाहरण सोडवलं तर तिला 48 दिवस लागतील। जर तिने रोज 2 उदाहरणं सोडवली तर तिला किती दिवस लागतील? 24। जर तिने 4 उदाहरणं सोडवली तर 12। जर तिने 8 उदाहरणं सोडवली तर 6 दिवस लागतील। आणि ह्यांचा गुणाकार करून बघा, 12 गुणिले 12 चौक 48, 2 गुणिले 24 48, 8 सक 48। म्हणजे हे जे व्यस्त प्रमाण असतं त्यांच्यामध्ये गुणाकार स्थिर असतो त्या दोन गोष्टींचा। तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की समज प्रमाणात भागाकार म्हणजे गुणोत्तर स्थिर असतं आणि व्यस्त प्रमाणात गुणाकार स्थिर असतो। व्यस्त चलन म्हणजे काय? व्यस्त प्रमाण म्हणजे काय? एक गोष्ट वाढवली त्याच्याशी संबंधित दुसरी गोष्ट कमी होते, आणि एक गोष्ट कमी केली त्याच्याशी संबंधित दुसरी गोष्ट वाढते। तर हे आहे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण। आता आपण याच्यावरती सराव संच 37 आणि सराव संच 38 हे दोन्ही सराव संच मी आता सोडवणार आहे। लगेच आपण पुढे ते सराव संच बघूया। नमस्कार,
मी माने सर, आर्यन हायस्कूल. आज आपण इयत्ता 9वीचं प्रकरण बघत आहोत, समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. समप्रमाण म्हणजे काय, व्यस्त प्रमाण म्हणजे काय, मी अगोदर तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. समप्रमाणामध्ये ज्या दोन गोष्टी दिल्या आहेत त्यांचं गुणोत्तर स्थिर असतं आणि व्यस्त प्रमाणात त्या ज्या दोन गोष्टी आहेत की ज्यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे त्यांचा गुणाकार स्थिर असतो. आता बघा, तुम्हाला उदाहरण पहिल्यांदा ओळखता आलं पाहिजे समप्रमाणाचे की व्यस्त प्रमाणाचं. 7 किलोग्रॅम कांदे 140 रुपयाला मिळतात. साहजिकच 7 किलोग्रॅमचे 140 रुपये जर तुम्ही गेलात आणि 12 किलोग्रॅम कांदे घ्यायला गेलात तर वजन वाढलं तर रुपये पण वाढतील. म्हणजे एक गोष्ट वाढली की त्याच्याशी संबंधित दुसरी गोष्ट वाढते, त्यावेळी समप्रमाण असतं. म्हणजे हे जे उदाहरण आहे, हा जो सराव संच 37 आहे आपला समप्रमाणावर आधारित आहे. आता समप्रमाणामध्ये ह्या ज्या दोन गोष्टी आहेत बरोबर, म्हणजे वजन आणि रुपये ह्यांचं गुणोत्तर स्थिर असणार आहे. मग 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयाला मिळतील, मग आता इथे लिहायचं समजा किंवा 12 किलोग्रॅम कांदे X रुपयांना मिळतील असे मानूया. इथे लिहायचं समप्रमाणात गुणोत्तर काय असतं त्यांचं, स्थिर असते. मग गुणोत्तर बघा कसं येणार, 7 140 रुपयाला. 12 किलोग्राम तांदूळ माहीत नाही, म्हणजे 7/140 बरोबर ह्याचं तुम्ही गुणोत्तर कसं घेणार बघा. 12 किलोग्रॅम माहीत नाही किती रुपयांना, 7 जर 140 रुपयाला यांचं गुणोत्तर, तर 12 किलोग्रॅम किती रुपयाला येणार, X असं लिहायचं. मग याने तिरकस गुणाकार करा. हा इथे भागिले इकडे आल्यावर गुणिले, हा इथं भागिले तिकडे गेल्यावर गुणिले. म्हणजे बघा इकडे मी सोडून दाखवतोय, म्हणजे काय येणार 7 गुणिले X 12 गुणिले 140. आपल्याला हे X ची किंमत काढायची. 7 इथे भागिले तिकडे गेल्यावर गुणिले 12 गुणिले 140 भागिले 7. 7 दुणे 14 0, म्हणजे X ची किंमत आली 12 गुणिले 20, म्हणजे X बरोबर 12 दुणे 24 म्हणजे 240. अशा पद्धतीने गणित सोडवायचे समप्रमाणाची. मग इथे लिहायचं पूर्णांक उत्तर 12 किलोग्राम कांदे 240 रुपयांना मिळतील. तर या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे की कोणतंही गणित असेल तुम्हाला अगोदर ओळखता आलं पाहिजे समप्रमाणाचे की व्यस्त प्रमाणाचं. बरोबर, 7 किलोग्राम 140 तर 12 किलोग्रामची किंमत वाढणार. आता पुढचं गणित बघा, असं सोडवायचे सगळी गणित एकसारखी. 600 रुपयांमध्ये 15 पेंड्या कडबा मिळतो. आता 1280 म्हणजे जर रुपये वाढवले तर पेंड्या पण काय होतील, वाढतील. जर रुपये कमी केले म्हणजे 600 रुपयांना 15 आहेत, जर 300 रुपये केले तर पेंड्या पण कमी होतील. म्हणजे ह्याच्या दोघांमध्ये ह्याच्यामध्ये कोणतं प्रमाण आहे, समप्रमाण आहे. मग इथे लिहायचं बघा, तर 1280 रुपयामध्ये किती कडबा मिळेल, तर आपण X पेंड्या कडबा मिळेल असे मानूया. 1280 रुपयांमध्ये X पेंड्या कडबा मिळेल असे मानू. आता बघा इथे कोणतंही समप्रमाणात काय स्थिर असतं, समप्रमाणात गुणोत्तर स्थिर असते. गुणोत्तर म्हणजे यांचा भागाकार. म्हणजे बघा 600 कितीला आहेत, 615, म्हणजे 600 रुपयामध्ये 15 पेंड्या, एकक द्यायचं नाही. तर 1280 रुपयामध्ये पेंड्या माहीत नाही तर किती म्हणायचे आपण, X. याच पद्धतीने ह्याने याला गुणायचं, यांचा गुणाकार बघा. ह्याने याला गुणलं तर 600 म्हणजे हा इथं भागिले X इकडे गेल्यावर गुणिले 600 गुणिले X 1280 गुणिले 15. आता बघा इथे X इकडे 600 गुणिले तिकडे गेल्यावर भागिले होईल,
इथे लक्षामध्ये म्हणजेच x बरोबर 1280 गुणिले 15 भागिले 600. आता बघा भागाकार ही क्रिया कशी करायची, ह्याने 600चा डायरेक्ट पाडा येत नाही, तर तुम्हाला माहिती आहे हा 0 आणि 0 कट होईल बघा, आणि 15ने 60ला भाग जातोय. 15 एके 15, 15 दुने 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60. म्हणजे x बरोबर इथे वरती राहिले 128 भागिले 4. जर 128ला जर तुम्ही 4ने भाग लावलात, 4 त्रिक 12, 0 वरून आले 8, 4 दुने 8, म्हणजेच 32. एक ची किंमत आली 32. म्हणजे 1280 रुपयांना किती पेंड्या कडबा मिळेल? 32 पेंड्या कडबा मिळेल. बघा आता मी तुम्हाला हे मुद्दा म्हणून युट्यूबला देतोय गणित, कारण का की तुम्हाला जर समजा काही समजलं नाही तर तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता. येते लक्षामध्ये. पुढे बघा तिसरं गणित, सगळी गणित एकसारखी आहेत. काय करायचे, लक्ष द्यायचं व्यवस्थित. रोज 13 किलोग्रॅम 500, 13 किलो आणि 500 ग्रॅम 9 गायींना पुरतो. त्याच प्रमाणात 12 गायींना किती खुराक लागेल? आता बघा इथे, मग आता 12 गायींना किती खुराक लागेल माहित नाही. मग 12 गायींना x किलो खुराक लागेल असे मानू. आता बघा 13 किलोग्राम आणि 500 म्हणजे 13 किलोग्राम 500 ग्रॅम म्हणजेच 13.5. थोडक्यात लक्षात घ्या किती गायींना पुरतोय? 9 गायींना पुरतो. बरोबर. मग ह्या खुराक एवढ्या गायींना आहे. बरोबर. तर 12 गायींना किती खुराक लागेल? मग आता बघा काय करायचं, 9 गायी आहेत ना, 9 गायींना त्यांचं गुणोत्तर, 9 गायींना किती लागतोय? 13.5 असं लक्षात घ्या, 13.5 बरोबर. मी इथे लिहायचं वाटलं सर, समप्रमाणात गुणोत्तर म्हणजे त्यांचा भागाकार स्थिर असतो. बरोबर. आता गायी किती आहेत? 12. त्यांना किती खुराक लागतोय? x माहित नाही आपल्याला. आता सेम असंच करायचं, इकडे ह्याने याला गुणायचं, यांचा गुणाकार तिरकस, किंवा हा इथं भागिले इकडे आल्यावर गुणिले, हा भागिले तिकडे गेल्यावर गुणिले. बघा काय ना, 9 गुणिले x 12 गुणिले 13.5. 9 इथे भागिले तिकडे गेल्यावर, 9 इथे गुणिले आहे, इकडे गेल्यावर भागिले होईल. म्हणजे बघा इथे सोडवतोय मी बाजूला, x बरोबर 12 गुणिले 13.5 भागिले 9. आता इथे बघा 9ला 13.5ला आपण 9ने भाग लावू. 9 एके 9 उरले 4 उरून आले 5 म्हणजे पॉईंटच्या पुढची संख्या म्हणून पॉईंट दिला. 9 5 45 म्हणजे ह्याचा 1.5 आला. म्हणजे x बरोबर 12 गुणिले 1.5. आता गुणाकार करा. 12ला 15ने गुणा आणि येणाऱ्या उत्तराला एक संख्या अगोदर पॉईंट द्या. 15 दुने 30, हातच्याले 3, 15 एके 15 आणि 3 18. म्हणजेच x बरोबर 18.0. म्हणजे इथे पूर्णांकात उत्तर लिहायचं. 12 गायींना 18 किलोग्रॅम खुराक लागेल. अशा पद्धतीने ही गणित आपल्याला सोडवायचे. पुढचं गणित बघा असंच आहे. 12 क्विंटल सोयाबीनला 3600 रुपये पडतात. बघा जर क्विंटल कमी केले तर रुपये पण काय होतील? कमी होतील. म्हणजे हे कोणतं उदाहरण आहे? समप्रमाणाचं आहे. तर 8 क्विंटल सोयाबीनला किंमत किती? मग इथे लिहायचं 8. बघा आपण इथे लिहिणार आहोत 8 क्विंटल सोयाबीनची जी किंमत आहे, 8 क्विंटल
सोयाबीनची किंमत X रुपये मानून. मग आता हे कोणतं उदाहरण आहे? समप्रमाणाचं. इथे लिहायचं समप्रमाणात गुणोत्तर किंवा भागाकार. गुणोत्तर स्थिर असते. आता बघा मग काय येणार? 12 क्विंटलला 3600. मग 12 36,000 बरोबर 8 क्विंटलला माहित नाही. मग किती मानलेलं आपण ते X. आता बघा इथं भागिले इथं आल्यावर गुणिले, इथं भागिले तिकडे गेल्यावर गुणिले होणार. म्हणजे 12 गुणिले X 8 गुणिले 36,000. आता इथे सोडवतो बघा. हा इथे 12 इथे गुणिले तिकडे गेल्यावर भागिले होईल. म्हणजे X बरोबर 8 गुणिले 36,000 भागिले 12. आता बघा 12 ने भाग जातो याला. 12 1 12, 12 2 24, 12 3 36 आणि पुढे 3 0. म्हणजेच X ची किंमत 8 गुणिले 3000 म्हणजे 8 3 24,000 बरोबर. म्हणजे इथे लिहायचं 8 क्विंटल सोयाबीनची किंमत 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती येईल बघा? 24,000 रुपये आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला समप्रमाणाची गणिते आहेत. लक्षात घ्या, खूप सोपी आहेत. सगळी गणिते एकसारखीच आहेत. आता पुढचा गणित बघा. 2 मोबाईलची किंमत 16,000 रुपये. तर 13 मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील? मग आता मोबाईलची संख्या वाढवली तर रुपये पण वाढतील. इथे लिहायचं 13 मोबाईलची किंमत X रुपये मानू. मग आता हे कोणतं उदाहरण आहे? समप्रमाण. मग इथे लिहायचं समप्रमाणात गुणोत्तर स्थिर असते. मग आता बघा इथे काय येणार? 2 मोबाईल त्याची किंमत किती? 16,000. मग यांचं गुणोत्तर घ्यायचं बरोबर 13 मोबाईलची किंमत किती आहे? X. याला गुणायचं, तिरकस गुणाकार करा. इथं भागिले इथं आल्यावर गुणिले, भागिले तिकडे गेल्यावर गुणिले. 2 गुणिले X 13 गुणिले 16,000. दोन्ही इथं भागिले तिकडे गेल्यावर गुणिलेचं भागिले होईल. सॉरी 13 गुणिले गुणिले 13. मग इथे लिहिले मी. म्हणजे 16,000 गुणिले 13 भागिले 2. 2 ने भाग जातोय बघा. 2 16 1 2 3 0. म्हणजे X ची किंमत आली 8,000 गुणिले 13. मग आता 8,000 गुणिले 13 बघा किती येईल इथे आपण लिहू. 13 पंचे 65 63 78. ओके. 13 पंचे किती? 65 63 78. 13 7 91. 13 8 104. म्हणजे X बरोबर ह्या 8 ने जर 13 ला गुणलं तर 104 येतं आणि पुढे 1 2 3 0. म्हणजे बघा 1 दशक शतक हजार दशलक्ष म्हणजे एवढी येणार किंमत 1,04,000 रुपये. मी इथे लिहायचं 13 मोबाईलची किंमत 1,04,000 रुपये आहे. म्हणजे एवढे रुपये तुम्हाला द्यावे लागतील. तर अशा पद्धतीने आपल्याला ही गणितं सोडवायची समप्रमाणाची. लक्षात घ्या, समजले तुम्हाला? आता लगेच आपण पुढे व्यस्त प्रमाणाची गणितं बघणार आहोत. आता आपण सराव संच 38 बघत आहोत, जो की तुमचा व्यस्त प्रमाणावर अवलंबून आहे. सगळ्यात पहिलं उदाहरण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, समप्रमाणाचं आहे की व्यस्त प्रमाणाचं. आता बघा, एका शेताची खुरपणी करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात. जर मी मजूर वाढवले म्हणजे 6 मजूर केले
तर शेत तेच आहे, तर दिवस काय होतील, कमी होतील. परत 15 मजूर लावले तर अजून कमी होतील. म्हणजे मजूर वाढवले तर दिवस कमी आणि मजूर कमी केले तर दिवस वाढतात. म्हणजे ह्या दोघांमध्ये व्यस्त प्रमाण आहे. मग लिहायचं इथे बघा. आता आपण बघूया, हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे. असं लिहायचं वाटलं सर, वरील उदाहरण व्यस्त प्रमाणाचे आहे. आता बघा इथे 6 मजुरांना X व 15 मजुरांना Y दिवस लागतील असे मानूया. आता बघा, व्यस्त प्रमाणात यांचा गुणाकार स्थिर असतो. इथे लिहायचं, व्यस्त प्रमाणात ज्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत त्यांचा गुणाकार स्थिर असतो. म्हणजे बघा, पहिलं घेऊ आपण, 5 मजुरांना किती दिवस लागतात, 12. म्हणजे आणि 6 मजुरांना किती दिवस लागतील, X. म्हणजे 6 आणि X यांचा गुणाकार हा पुन्हा एवढा असेल, 5 गुणिले 12 एवढा असेल. लक्षात घ्या, आपल्याला X ची किंमत काढायची. 6 इथं गुणिले तिकडे गेल्यावर भागिले. बघा, X बरोबर 5 गुणिले 12 भागिले 6. 6 दुणे 12 म्हणजे X ची किंमत आली 5 गुणिले 2 म्हणजे X ची किंमत आली 10. म्हणजे थोडक्यात 6 मजुरांना 10 दिवस लागतील. आता पुढे 15 मजुरांना किती दिवस लागतील, सेम असंच. 15 मजुरांना किती दिवस दिलेत, Y दिवस. म्हणजे 15 गुणिले Y यांचा गुणाकार हा कोणा एवढा असेल, 5 गुणिले 12 एवढा असेल. मग 15 इथे गुणिले तिकडे गेल्यावर भागिले होतील. 5 गुणिले 12 भागिले 15. बघा, आता 15 ने डायरेक्ट नाही, 5 ने भाग होतोय, 5 त्रिक 15 म्हणजे इथे आले 12 भागिले 3. पुन्हा 3 एक 3, 3 चौक 12 म्हणजे Y बरोबर किती आलं, 4. बघा, मजूर वाढवले तर दिवस कमी. मग इथे लिहायचं 15 मजुरांना 4 दिवस लागतील. अशा पद्धतीने गणित तुम्हाला सोडवायचे. पुढे बघा, मोहनरावांनी रोज 40 पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचलं. रोज 40 पानं वाचली तर किती दिवस लागले, 10 दिवस. जर ते पुस्तक 8 दिवसात वाचायचं असेल तर किती पानं वाचली पाहिजेत, साहजिकच. बघा, समजा तुम्ही रोज एक पुस्तक 40 पानं वाचताय तर तुम्हाला 10 दिवस लागले. जर ते तुम्हाला 8 दिवसात पूर्ण करायचे तर तुम्हाला पानांची संख्या काय व्हायला लागेल, वाढवायला लागेल. म्हणजे दिवसांची संख्या कमी केली तर पानांची संख्या वाढते. तुम्ही जेवढे जास्त पानं वाचणार तेवढे दिवस कमी लागणार, जेवढे कमी पानं वाचणार तेवढे दिवस जास्त लागणार. म्हणजे हे कोणतं उदाहरण आहे, व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे. आता बघा, 8 दिवसात किती पानं वाचावी लागतील. मग 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी 8 दिवसात पुस्तक वाचून पूर्ण करण्यासाठी X पाने वाचावी लागतील असे मानू. बघा, 8 दिवसात पुस्तक वाचून पूर्ण करण्यासाठी X पानं वाचावी लागतील असं मानूया. मग ह्यांचा गुणाकार म्हणजे 8 आणि X याचा गुणाकार. आता इथे लिहायचं, व्यस्त प्रमाणात गुणाकार स्थिर म्हणजे सारखा असतो. म्हणजे 8 गुणिले X हा गुणाकार पुन्हा एवढा असेल तर 40 पानं वाचायला किती दिवस लागतात, 10 म्हणजे यांच्या एवढा. 40 गुणिले 10 एवढा. मग बघा, 8 इथं गुणिले तिकडे गेल्यावर भागिले होईल. 40 गुणिले 10 भागिले 8, 8 पंचे 40, 5 गुणिले 10 50.
म्हणजेच जर हे पुस्तक तुम्हाला किती दिवसात पूर्ण करायचं, 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी 50 पाने वाचावी लागतील. 8 दिवसात पुस्तक वाचून पूर्ण करण्यासाठी रोज 50 पाने वाचावे लागतील. तर या पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचे. पुढे बघा, आता पुढचं गणित हे असंच आहे. मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी म्हणजे एका तासाला ती 6 किलोमीटर दे. 12 किमी अंतर पार करण्यासाठी तिला किती वेळ लागणार आहे? तर तिच्या सायकलचा वेग 4 किमी झाला तर तिला किती वेळ लागेल? म्हणजे तुम्हाला बघा, थोडक्यात 6 किमी म्हणजे एका तासाला किती जाते ती? 6 किमी. बघा, म्हणजे ताशी वेग एका किलोमीटरला 6 किमी वेग आहे. जर तिचा वेग किती आहे? 12 किमी अंतर आहे, तर जाण्यासाठी तिला किती वेळ लागेल? बरोबर. तर त्या सायकलचा वेग 4 किमी तास झाला तर तिला किती वेळ लागेल? अंतर तेच आहे. माझं तुम्हाला माहिती आहे, जर तिचा वेग किती आहे? 6 किमी, तर 12 किमी अंतर पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागणार आहे? 2 तास लागणार आहे. म्हणजे एका तासाला ती किती जाते? 2. एका तासाला 6 किलोमीटर जाते. तर 12 किमी अंतरावर येईल, तिचं घरी जायचंय, तर तिला किती वेळ लागणार आहे? 2 तास. बरोबर. आणि जर ताशी 4 किमी वेग झाला तर तिला किती वेळ लागेल? हे सुद्धा व्यस्त प्रमाणाचं गणित आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, जर वेग वाढवला, आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचंय, जर आपण गाडीचा वेग वाढवला तर वेळ काय होतो? कमी. आणि जर गाडीचा वेग कमी केला तर वेळ काय होणार? जास्त. आता बघा, ह्याच्या एकाच गणितात 2 गणितं विचारले, 2 प्रश्न आहेत. आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहू. सायकलला चालवण्याचा वेग किती आहे? 6. तर 12 किमी जाणार आहे. बरोबर. तर 12 किमी घरी जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे तिला? ते लिहा पहिल्यांदा. किती वेळ लागेल? मला याचं 12 किमी अंतरावरील घरी जाण्यास डायरेक्ट उत्तर लिहा. 2 तास लागतील. म्हणजे बघा, जर 12 किमी अंतर आहे आणि वेग किती आहे? ताशी 6 किमी, तर 2 तास लागतील. बरोबर. आता बघा, म्हणजे थोडक्यात हे उदाहरण परत आपण तयार करूया. म्हणजे 6 किमी वेगाने जाण्यासाठी किती तास लागतात? 2 तास लागतात. तर 4 किमी वेगाने जाण्यासाठी 1 तास लागतात असे मानू. बघा, हे गणित गोंधळण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे. हे विसरून जावा तुम्ही. आता तुम्हाला माहिती आहे थोडक्यात. म्हणजे 6 किमी वेगाने घरी जाण्यासाठी किती वेळ लागतोय? 12 किलोमीटर अंतर फिक्स राहणार आहे. 6 किमी वेगाने जाण्यासाठी 2 तास लागतात. तर 4 किमी वेगाने जाण्यासाठी 1 तास लागतात असे मानू. इथे लिहायचं, व्यस्त प्रमाणात गुणाकार स्थिर असतो. म्हणजेच ह्यांचा गुणाकार आणि याचा गुणाकार सेम असणार आहे. 4 गुणिले x 6 गुणिले 2. मग 4 इथं भागिले तिकडे गेल्यावर, सॉरी गुणिले तिकडे गेल्यावर भागिले 6 गुणिले 2 भागिले 4. आता बघा, बे के बे, 2 दुणे 4 म्हणजे किती आलं? 6/2 म्हणजे 3 तास. मग इथं लिहायचं की 4 किमी तास तर किती वेळ लागेल? इथं लिहायचं 4 किमी वेगाने मेरीला
मावशीच्या घरी जाण्यास 3 तास लागतील. बघा मुद्दामून हे गणित असं दिलेलं त्यांनी की पहिल्यांदा सायकलचा वेग किती आहे 6, मग 12 किलोमीटर अंतर आहे तर किती वेळ लागेल ते पहिल्यांदा काढू. मग 6 किमी वेगाने किती वेळ लागतोय, 6 किमी वेगाने 2 तास, कारण ताशी वेग आहे हा, ताशी वेग 6 आहे, ताशी वेग 6 म्हणजे एका तासाला 6 किलोमीटर. मग 12 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी किती तास लागतील, 2 तास लागतात. मग 4 किमी वेगाने किती तास लागतात, x. मग यांचा गुणाकार स्थिर घ्यायचा, म्हणजे 4 आणि x यांचा गुणाकार 6 आणि 2 याच्या एवढा आहे. मग इथं गेल्यावर भागिले होणार, 2 2 4 2 3 6 म्हणजे 3 तास लागतात. पुढे बघा, एका शासकीय गोदामातील धान्य साठा 4000 माणसांना 40 दिवस पुरतो, तर तो धान्य साठा 6000 माणसांना किती दिवस पुरेल. म्हणजे समजा माणसं जर वाढली तर धान्य काय होणार, कमी दिवस पुरेल. समजा तुमच्या घरी एखादे पाहुणे आले, समजा तुम्ही 4 माणसं आहेत, अजून 4 पाहुणे एका महिन्याभर तुमच्या घरात येऊन राहिले, मग जिथे तुम्हाला 30 दिवस तो धान्य साठा पुरतो, जे घरातलं राशन आहे ते, जर अजून 4 माणसं तुमच्या घरी वाढली तर तुमचं घरातलं धान्य 15 दिवसात संपणार आहे. म्हणजे 30 दिवसात म्हणजे माणसं वाढली की लवकर संपणार ते. तसं आहे, एका शासकीय गोदामातील धान्य साठा 4000 माणसांना 30 दिवस पुरतो, तर तो धान्य साठा 6000 माणसांना किती दिवस पुरेल. इथं राहायचं 6000 माणसांना धान्य साठा x दिवस पुरेल असे मानू. बरोबर. आता हा कोणतं प्रमाण आहे, व्यस्त. इथे लिहायचं व्यस्त प्रमाणात गुणाकार स्थिर असतो. म्हणजेच यांचा गुणाकार ह्यांचा, या दोघांचा 6000 आणि 1चा गुणाकार 4000 आणि 30चा गुणाकार एवढा असणार. 6000 गुणिले x बरोबर 4000 गुणिले 30. इथे 6000 गुणिले तिकडे गेल्यावर भागिले होतील. 4000 गुणिले 30 भागिले 6000. आता बघा इथे कसा भाग जाणार, हे 3 0 हे 3 0 कट, म्हणजे थोडक्यात इथे राहिले 4, इथे राहिले 30, इथे राहिले 6. इथे बघा 6 ने परत पाहतो, 6 पंचे 30, म्हणजे एकची किंमत 4 गुणिले 5 20, एकची किंमत आली 20. म्हणजेच जर 6000 माणसांना तो धान्य साठा किती दिवस पुरेल, 20 दिवस. लिहायचं इथं 6000 माणसांना धान्य साठा 20 दिवस पुरेल. अशा पद्धतीने तुम्हाला समप्रमाण आणि व्यस्त प्रमाणाचे गणित आपण एकत्रित बघितली आज, की ही गणित अशी स्पर्धा परीक्षेला सुद्धा विचारली जातात. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. खूप सोपी गणित आहेत, काही नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. महत्वाची गोष्ट, तुम्हाला दिलेलं उदाहरण समप्रमाणाचं आहे की व्यस्त प्रमाणाचं हे ओळखता आलं पाहिजे. ते आल्याच्या नंतर समप्रमाणामध्ये ज्या 2 गोष्टी त्यांचा, त्या 2 गोष्टींचा गुणोत्तर म्हणजे भागाकार स्थिर असतं, आणि व्यस्त प्रमाणामध्ये ज्या 2 गोष्टी दिलेल्या असतात त्या 2 गोष्टींचा गुणाकार स्थिर असतो. ह्या 2 गोष्टी फक्त काळजीपूर्वक लक्षात ठेवल्या तर तुम्हाला हे प्रकरण अतिशय सोपं आहे, काहीही कठीण नाही. व्हिडिओ 2 वेळा बघायचा आहे, त्यासाठीच मी ही युट्यूबला टाकतोय की तुम्हाला एकदा नाही समजलं तर दुसऱ्यांदा समजेल. धन्यवाद.